indirect speech. Examples. First example, I have spoken nothing but the truth, said the prisoner. Reported verb कोणता आहे? said. आणि रिपोर्टिंग स्पीच कोणता आहे? I have spoken nothing but the truth. हे रिपोर्टेड स्पीच आहे. आपल्याला चेंज फक्त रिपोर्टिंग स्पीच मध्ये करायचा आहे आणि रिपोर्टिंग स्पीचच्या बाहेरचा जो पार्ट आहे तिथं कोणताच चेंज करायचा नाही. मग आपलं स्टार्टिंगचं सेंटेन्स कसं होईल? The prisoner said that. Why we used here that conjunction? Because given sentence is in assertive form. Okay, assertive type आहे त्यामुळे आपण इथं conjunction कोणतं घेतलं? that. Okay, I have spoken nothing but the truth. I म्हणजेच कोण आहे? prisoner. ही आता पूर्ण हा जो डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असणारा जो टेन्स आहे तो आपल्याला पास्ट मध्ये कन्वर्ट करायचा आहे. have converting to had. He had spoken nothing but the truth. Nothing but the truth. Full stop. डबल इन्व्हर्टेड कॉमास पूर्ण रिमूव्ह केलेत आपण आणि कॉमा रिमूव्ह करून त्याऐवजी कोणतं कंजंक्शन घेतलेलं आहे? दॅट. डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमास आणि कॉमा असणार आहे की जो इनडायरेक्ट मध्ये रिमूव्ह केलेला असेल. हे झालं फर्स्ट सेंटेन्स. सेकंड, मदर सेड आय शॅल सेंड यू मनी ओनली इफ यू लिसन टू मी. तर आपण हे सेंटेन्स आता स्टार्ट करूया. सांगा बघू तुम्ही. मदर सेड दॅट. करेक्ट. शी शाल होईल का? शी विल नाही. आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण हे सेंटेन्स पास्ट मध्ये कन्वर्ट करायचं. हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असणारा जो टेन्स आहे तो पास्ट झाला पाहिजे. आय शाल आहे, शालचं शूड होणार. ओके, आणि शी साठी आपण इथं वुड घेणार आहोत. इथं तुम्ही शूड घेतलं तरी एक्झामिनर कडून ऍक्सेप्ट केलं जाईल, पण इथं करेक्ट काय असेल? शी वुड. सेंड you money. Send her money. Send her money only if you listen to me. Yes. काय झालं? मदर सेड दॅट शी वुड सेंड हर मनी. तिच्या मुलीला ती पैसे सेंड करणार आहे. ओके, लक्षात येत आहे? सेंड हर मनी ओनली इफ शी लिसन टू हर. शी लिसन टू हर. जर त्या गर्लनं त्या मदरचं ऐकलं तर शी लिसन टू हर. ओके, मदर सेड दॅट शी वुड सेंड हर मनी. वुड घेतलेला आहे त्यामुळे पुन्हा याचा काय करायचं नाही? पास्ट करायचा नाही. वुड घेतलेला आहे आपण. हर मनी ओनली इफ शी लिसन टू her. She listened to her. Full stop. Final answer आपलं काय झालेलं आहे? Mother said that she would send her money only if she listened to her. Okay. Next, Mary said to him gently, I don't remember your old mother. What was she like? आता इथं दोन टाइपचे सेंटेन्सेस आहेत. फर्स्ट पार्ट जो आहे हा ॲसेरेटिव्ह आहे आणि सेकंड पार्ट कोणता आहे? इंट्रोगेटिव्ह आहे. मग ॲसेरेटिव्हचे रूल आपण इथपर्यंत घेऊया आणि त्यानंतर इंट्रोगेटिव्हच्या रूलनं हे सेंटेन्स आपण सॉल्व करूया. ओके, टेल मी. येस, मेरी सेड. फर्स्ट पार्ट आता ॲसेरेटिव्ह आहे. ओके, त्यासाठी आपण काय घेणार आहे? दॅट. मेरी सेड that I don't remember. She didn't remember. Don't past tense काय होणार आहे? Didn't. Okay, she didn't remember. said to आहे, याचं told घेतलं तरी चालेल किंवा said to ठेवलं तरी सुद्धा चालेल. आपण इथं told घेऊया. Mary told him.
remember she didn't remember her own her sorry his old mother, correct, his old mother, his old mother, full stop, and inquired or and asked. आता याच्यासाठी या क्वेश्चन साठी काय घ्यायचं आपण, कोणतं एक कंजंक्शन घ्यायचं, हा क्वेश्चन आहे ना, जसं आपण इथं दॅट घेतलं तसं इथं काय होणार, and asked. आता ॲज अ कंजंक्शन म्हणून मी तुम्हाला कालच रूल मध्ये सांगितलेलं होतं, दोन टाईपचे क्वेश्चन असतात. हा एक क्वेश्चन आहे, इट स्टार्ट फ्रॉम WH वर्ड, आणि आणखीन एक टाईपचा क्वेश्चन असतो एसनो टाईप. ओके, की जो हेल्पिंग वर्बनं स्टार्ट होतो त्याला एसनो टाईप क्वेश्चन असं म्हणतात. WH वर्डने स्टार्ट होणारा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनसाठी ॲज अ कंजंक्शन म्हणून सेम WH वर्ड घ्यायचा. इथं कोणता WH वर्ड आलेला आहे, व्हॉट आलेला आहे, हाच व्हॉट आपण इथं ॲज अ कंजंक्शन म्हणून घ्यायचं. बघा या सेंटेन्समध्ये टोल्ड हे रिपोर्टेड वर्ब होतं ॲसेरेटिव्हसाठी, आणि दॅट हे कंजंक्शन घेतलेलं होतं. आता इथं पुढं काय आहे, हा क्वेश्चन आहे म्हणून आज हे रिपोर्टिंग वर्ब घेतलं आणि त्याचं कंजंक्शन कोणतं घेतलेलं आहे आपण, व्हॉट. का तर तो क्वेश्चन WH वर्डनी स्टार्ट झालेला आहे. हे समजते. ओके, आता व्हॉट झाल्यानंतर व्हॉट वॉज आहे. ओके, इथं जर पास्ट टेन्स असेल, बघा आपण प्रत्येक सेंटेन्स मध्ये काय करतो, प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स करतो. ओके, बट इव्हन सेंटेन्स मध्ये जर पास्ट टेन्स असेल तर त्याचा काय करायचा, पास्ट परफेक्ट. काय करायचं आहे, पास्ट परफेक्ट. मग पास्ट परफेक्ट साठी आपल्याला कोणतं हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल, हॅड. ओके, हॅड घ्यावं लागेल. तर आपण जर इथं हॅड घेतलं तर हा क्वेश्चन तयार होईल. कारण क्वेश्चनचा फॉर्मॅट काय असतो, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असं असेल तर तो क्वेश्चन तयार होतो. पण डायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं आन्सर जे आहे ते ॲसेरेटिव्ह फॉर्म मध्ये असलं पाहिजे, क्वेश्चन असला नाही पाहिजे. मग यासाठी आपण काय करावं लागेल, तर व्हॉट आणि हेल्पिंग वर्ब हॅड याच्यामध्ये जो सब्जेक्ट आहे त्याला आपल्याला ठेवावं लागेल. ओके, व्हॉट वॉज शी लाईक, व्हॉट शी हॅड लाईक. बरोबर आहे. हॅड नंतर येणारा जो वर्ड आहे हा V3 असतो, व्हॉट शी हॅड लाईक. आणि मग आपल्याला इथं फुल स्टॉप देता येईल, क्वेश्चन मार्क द्यायचा नाही. थोडं कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स आहे हे. ठीक आहे, एवढे लिहून घ्या. नेक्स्ट बघा. Our success has forced giants to become more competitive. Dale says. आता Dale says हा पार्ट आपण स्टार्टिंगला घेऊया. सांगा बघू कॉमनली. Dale says that. ॲसेरेटिव्ह सेंटेन्स आहे त्यामुळे आपण कंजंक्शन दॅट घातलं. Dale says that our success म्हणजे their success. Their success had येणार ना, हा पास्ट टेन्स करायचा आहे ना, had येणार नाही, येणार काय येणार नाही, इथं सेज आहे. याच्याकडे लक्ष आहे का आपलं. जर असेल तर आपण सेम घेणार प्रेझेंट टेन्स, जर नसेल तर मग हॅजचं काय केलं जाणार, हॅड, आणि मग आपला मार्क तिथं जाणार. They says that their success has येणार. या देअर साठी हॅव घ्यायचं नाही, त्यांचं कॉमन सक्सेस आहे ते की जे सिंग्युलर आहे. Therefore has. Dale says that their success has forced giant. Next sentence as it is.
become more competitive. More competitive, full stop. And then last sentence. Mother said, Sunita, what did you buy from market? Question mark. She said, I bought a dictionary. Okay? आता पुन्हा इथं दोन टाइपचे सेंटेन्सेस आहेत. फर्स्ट सेंटेन्स कोणत्या टाइपचा आहे? असर्टिव्ह आहे. इंट्रोगेटिव्ह. विच टाइप? इंट्रोगेटिव्ह. अँड लास्ट सेंटेन्स कोणता आहे? असर्टिव्ह आहे. ओके? हा, केअरफुली बघा. हे तुम्हाला जमतं का सेंटेन्स? आपण बोर्डवरती घेऊयात. फर्स्ट डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असणारं सेंटेन्स आहे इंट्रोगेटिव्ह आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असणारं त्याच सेंटेन्सचा पार्ट असणारं आहे हे सेंटेन्स असर्टिव्ह फॉर्म मध्ये. ओके? मदर सेड हा क्वेश्चन असल्यामुळे आपण रिपोर्टिंग वर्ब देणार आहोत. आस्क्ड. Mother asked. To whom? Sunita. Mother asked Sunita. आता इथं घ्यायचं आहे आपल्याला कंजंक्शन what. आता had घ्यायचं आहे. But what had she असं स्ट्रक्चर आपल्याला घेऊन चालणार नाही. Therefore what she had असं घ्यायचं आहे आपल्याला. What she had. had झाल्यानंतर कमिंग वर्ड जो आहे तो be brought. Brought from market. Full stop or question mark? हाँ, full stop or question mark? Full stop. आता आपला हा पार्ट स्टार्ट झालेला आहे. तिनं तो रिप्लाय केलेला आहे. ओके? She replied that or she said that असं म्हटलं तरी चालेल. She replied that. She आता हा जो आहे हा पास्ट टेन्स आहे. समोर जर पास्ट टेन्स असेल तर त्याचा काय करायचा आहे आपल्याला? पास्ट परफेक्ट. काय करायचं आहे? पास्ट परफेक्ट. That she had bought a dictionary. Full stop. Okay? Full stop. कॉपी करून घ्या हे सेंटेन्स. कुठे? She had bought. हां. She had. हां, ओके. बॉट आहे ना. ब्रिंगचा ब्रॉट, बायचा बॉट असतो. ओके, टेक नेक्स्ट सेंटेन्स. हे राहिलेलं आहे. He said, my old mother used to this song with us. ओके? आता हे used to जे आहे हा तुम्हाला असं वाटेल की हा पास्ट टेन्स आहे. But it is model auxiliary. जसं model auxiliaries can, could, may, might, must, will, shall, would, should हे सगळे model auxiliaries आहेत. त्यापैकीच used to हे model auxiliary आहे. हा past tense इंडिकेट करण्यासाठी आलेला नाही. model auxiliary आपण as it is त्या सेंटेन्स मध्ये घ्यायचं आहे. ओके? हे सेंटेन्स कसं होईल सांगा ओरली सगळ्यांनी. He said that his old mother. Okay? His. My old mother converting to his old mother used to that song. His song चं काय होणार आहे? That song with them. With them. Okay? Write down. He said that
his old mother used to dance song with them. Used to हे model auxiliary which indicates past habit. Take next sentence number 8. Sentence number 8. Radha said to the teacher. Radha said to the teacher, comma into double inverted comma, I feel very happy. I feel very happy to help my mother at home. At home. Take next sentence. Sheila asked Meena. Sheila asked Meena, comma into double inverted comma, why don't you celebrate? Why don't you celebrate your birthday? Why don't you celebrate your birthday? Question mark, double inverted comma, complete. हे 2 sentences solved. Take next sentence. Double inverted comma, stay where you are. Stay, S-T-A-Y, stay where you are. Comma, I am coming down. I am coming down. Full stop, double inverted commas, complete. Comma, George instructed. George instructed. Double inverted comma, stay where you are. Comma, I am coming down. Double inverted comma, complete. Comma, George instructed. Okay, take next sentence. The teacher said to me. The teacher said to me, comma into double inverted comma, I have never seen such a lazy boy. Such a lazy boy as you. Full stop, double inverted commas, complete. Double inverted commas, complete. Okay, take it as a homework.